हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज हर्षूचा मूड बिलकुल पण ठीक नव्हता. आम्हाला नुसतं बाहेर फिरायला जायचं होतं, त्यासाठी आम्ही नुसतं रडी करत होतो. कुठे चाललायस? हंबाला जय बाप्पा कर, जय बाप्पा कर हंबाला. रिशू काय खाती? खा सीताफळ. आपण गार्डनला जाऊ आज काय रिशू? त्याला दे बघ, तो मागतोय. पुढे सरक. खायचं तर नव्हतं तरी सुद्धा दीदीकडे मागत होता. त्याला ऍक्च्युली ती बी हवी होती, त्यामुळे त्याचं सगळं नाटक चालू होतं. काय बी खाल्ली आणि अडकली तर काय होईल? त्यानंतर दुपारी घरी शिवाय आला होता. हर्षू मामा आणि शिवाय भाचा आहे ना, मामा भाचे. त्याला मी खूप वेळचं झोपायचं ट्राय करत होते, पण आम्हाला झोपायचंच नव्हतं. आज मस्ती करायची होती. मी त्याला 2-3 वेळा रूममध्ये नेलं झोपण्यासाठी, बट तो सारखा बाहेरच पळत येत होता. जेवण करता करता असं त्याची मस्ती चालू होती. म्हटलं जेवण केल्यानंतर तरी थोडा वेळ झोपेल, बट बिलकुल झोपला नाही. मग म्हटलं चला आता ह्याला बाहेरच नेऊयात. कुठं आलात? काय महाराज? कुठे आहेत महाराज? तिकडं. कुठे हर्षू? छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत? इकडे आहेत. हां, मी एकटीच ह्या तिघांना घेऊन आले होते गार्डनला. मला वाटलं त्रास देतील, पण बिलकुल नाही. आपापले छान सगळे तिघच्या तिघं खेळत होते. हर्षूसुद्धा छान स्लाईड वगैरे करत होता मस्त. त्याचा पण मूड थोडासा रिफ्रेश झाला बाहेर येऊन. थांब थांब परवीन, चलो बाय बाय. थांब रे, उतरा. बघा हे पोरग आधी एंट्रीलाच त्याने ते पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, तेव्हाच तो ओरडत होता जय जय करून. आणि त्यानंतर आम्ही या साईडने आलो तर तिकडं जाऊन जय बाप्पा करायला गेलाय. जय बाप्पा कर. त्यानंतर रिशू दीदी म्हटले आंटी ह्याला वरच घेऊन जाऊयात तिथं, बट शेठजींना तिथं आतमध्ये जायचं होतं. शरू दादाच्या स्कूलमधला फ्रेंड भेटला होता त्याला, सो तो त्याच्यासोबत छान खेळत होता. रिशू सावकाश हा. आता इकडे या, तुमच्या तिघांचा फोटो काढू. इथं बस. तुझी कस काय फ्रेंड असेल इथे? सर्विलचं फ्रेंड भेटला म्हणून तुला वाटतंय का? जाऊ दे, चल आता जायचं आपल्याला घरी. चला हर्षू, घरी जायचंय बेटा. तिथं बस म्हणतोय, जा बस त्याची शेजारी. पळाला.
आता ह्याला. उद्या संडे, उद्या तुझ्या फ्रेंड्स तुला भेटतील. होप सो. हा काही ग, आता जायचंय घरी, आपण बराच वेळ झाला आलोय. बोलव ना त्याला, जाऊयात. हे बघा मुलगा सगळ्यांच्या आधी बाहेर गेटच्या. हर्षू तुला मी बलून घेऊन देणार नाहीये, पळू नको तिकडं. तिकडं त्याच्यामुळे पळतोय तो. नाही नाही भेटणार तुला. चला घरी आहे बलून. अरे त्यांची साडी कुठे पकडतो. हर्षू जायचंय, चला उद्या परत येऊयात. ओके दादा, डन मन. या नाही रे बेटा, चला चला. आली ना मज्जा, चलो. आणि अशी छान मजा मस्ती करून आम्ही निघालो घरी जायला. आणि बाहेर आलोय आणि काही खाल्लं नाही असं कधीच होणार नाही. सो शरू दादाला डोसा खायचा होता आणि रिशू दीदीला पावभाजी खायची होती. सो आम्ही ते ऑर्डर केलं. मग नंतर मी गेलो, मग मी नंतर घरी आलो. मग घरी येऊन अभ्यास केला. मग नंतर हर्षू झोपला. दीदींनी तोपर्यंत इकडे सकाळ स्वयंपाक केला होता. त्यांना म्हटलं चपाती मी करते, तर म्हटलं राहू देत, करते मी. त्यानंतर मी ताईंना आणायला गेले पार्लरमध्ये. इकडं शरू रिशूचे फ्रेंड आले होते. हर्षू छान खेळत होता त्यांच्यासोबत. त्याच्यासाठी छान दीदींनी भाजी चपाती केली होती, बट आम्हाला भाजी चपाती खायची नव्हती आज. मग त्याला मी एक खिचडी बनवली. त्यानंतर मग मी हर्षूला खाऊ घातलं, मी जेवण केलं, हर्षूला झोपवलं आणि असा संपला आमचा दिवस. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.